श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 14वा भाग. वेडा वेडा म्हणून ज्या व्यक्तीला चिडवत होते त्या व्यक्तीला बस्सा पाहताच बसापाचे डोळे विस्फरून गेले. हा दुसरा तिसरा कोणी नसून ते खुद्द श्री स्वामी समर्थ होते. स्वामी समर्थ घाणीतच पद्मासन घालून बसलेले होते. असं बसण्यामागे काय सुचवायचं होतं बरं स्वामींना? म्हणतात ना, रत्न सुद्धा उकिरड्यावर मिळतात, तसंच काहीतरी स्वामींना सुचवायचं होतं. स्वामींना पाहताच बसप्पा साष्टांग नमस्कार घातला आणि गावकरी कुजबुजू लागले. आला बघा, एक वेडा दुसऱ्या वेडाला भेटायला आला, असे गावकरी सगळे कुजबुजू लागले. पटवर्धनांना मात्र बसप्पाच्या कृतीचे आश्चर्य वाटले नव्हते, कारण उकिरड्यावर बसलेल्या स्वामींचे तेज पाहून स्वतः पटवर्धनी थक्क झाले होते. त्यातच बस्सापाने स्वामीला साष्टांग नमस्कार घालताच त्याचेही कुतूहलाने जागृत झाले होते. मालक हाच माझा देव, मालक हाच माझा देव. अगदी आनंदाने वेडा झाल्यासारखा बडबडत होता आणि ओरडत होता. मग स्वामींसमोर हात जोडून उभा राहत प्रार्थना केल्याप्रमाणे त्यांना म्हणाला, बाबा माझ्या घरी येता? स्वामींनी केवळ बस्सापाकडे पाहिले. चला ना बाबा. बस्सापाने स्वामींचे पाय धरले. माझ्या गरीबाच्या घराला तुमचे पाय लागू दे, माझ्या आयुष्याचे सोने होईल. चला ना बाबा. सर्वजण हसवत होते. बायजा, अगं तुझ्या नवऱ्याला खूळ लागले की काय ग, असे गावकरी तिला म्हणत होते. कोणीतरी बाई बोलली होती की तिथं हशा पिकला. असले नव्हते फक्त रावसाहेब पटवर्धन आणि बस्सापावरही त्यांचे काही परिणाम झाला नव्हता. बाबा, आता काही झालं तरी मी तुम्हाला सोडणार नाही. बोलता बोलता बस्सापाने स्वामींचा हात धरला. स्वामींनी उत्तर दिले नव्हते, पण बस्सापाचा हात धरतात ते उठून उभी राहिले. उपस्थित मंडळी फिदा फिदा हसत होती. गावकरी आणि बायजाचे सर्व सहकारी मैत्रिणी सुद्धा सगळ्या हसत होत्या. पटवर्धन स्वामींचे तेजपुंज आकृतीकडे पाहतच राहिले होते. हे कोणी अलौकिक व्यक्ती दिसते, पटवर्धनच्या मनात विचार आला आणि त्या क्षणी बस्साप्पा बरोबर चालणाऱ्या स्वामींनी मागे वळून पटवर्धनांना पाहिले आणि आपल्या मनातला विचार बस्साप्पाच्या या देवाने ओळखले हे लक्षात येऊन पटवर्धनने सपापले होते. आता पुढील भाग पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.